जागा म्हणजे 7/12चा उतारा वडिलांच्या नावानं आहे, त्यावरील बांधकाम म्हणजे 8अ चा उतारा थोरल्या मुलाच्या नावानं आहे व त्यामध्ये परमिट रूम बिअर बार 2 नंबरच्या मुलाला करायचंय, अशा स्वरूपाची 2 केस मागील काही दिवसामध्ये आपल्या इथं आल्या होत्या। म्हणजे जागा एकाच्या नावानं, त्याच्यावरील बांधकाम दुसऱ्याच्या नावानं आणि परमिट रूम बिअर बारचं लायसन्स तिसऱ्याला चालू करायचंय। या केसमध्ये आम्ही काय केलं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जागेचं लिव्ह इन लायसन्स स्वरूपाचा भाडे करार होत नाही ही गोष्ट समजून घ्या। त्यामुळं ज्याच्या नावानं जागा आहे व ज्याच्या नावानं घर किंवा त्याच्यावरील बांधकाम आहे या दोघांमध्ये आम्ही रजिस्टर मोकळ्या जागेचा भाडे करारनामा करून घेतला। यानंतर ज्याच्या नावानं घर आहे त्याच्याकडून लिव्ह इन लायसन्स स्वरूपाचा भाडे करार ज्याला परमिट रूम बिअर बार सुरू करायचा आहे त्याच्या नावानं केला। याशिवाय जागा मालकाचं आणि त्याच्यावरील बांधकाम मालकाचं दोघांचं पण 500 रुपयाच्या स्टॅम्पवरील एनओसी म्हणजे ना हरकत दाखला हा तहसीलदार समोर ऍफिडेव्हिट करून प्रकरणाला जोडला आणि ती दोन्ही प्रकरणं पुढे गेली। धन्यवाद।